भारतीय इतिहासातली अशी कोणती मोहीम असेल जी फक्त एक लढाई नव्हते तर चक्क सामरिक बुद्धिमत्तेचा एक जबरदस्त अध्याय ठरली? हो, तीच पेशवा बाजीराव पहिल्यांची पालखेड मोहीम. आज आपण याच अतुलनीय विजयाची गोष्ट पाहणार आहोत. तर मग सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नाने करूया, नाही का? विचार करा की समोर एक अफाट शक्तिशाली सैन्य उभा आहे. त्यांच्याकडे मोठमोठ्या तोफा आहेत, सगळं काही आहे. आता अशा सैन्याला एकाही मोठ्या लढाईशिवाय, म्हणजे थेट टक्कर न देता, कसं हरवायचं? अहो, हाच तो प्रश्न होता ज्याचं उत्तर पेशवा बाजीरावांनी 1728 साली दिलं होतं. हो, तर गोष्ट आहे 1720च्या दशकातली. त्या काळात ना, दख्खनच्या प्रदेशावर वर्चस्वासाठी एक तिहेरी संघर्ष पेटला होता. म्हणजे बघा, एका बाजूला होते मराठे, दुसऱ्या बाजूला मुघल आणि तिसरा सगळ्यात शक्तिशाली, तो म्हणजे निजामुल मुल्क. या तिघांमधलं वातावरण इतकं तापलं होतं की एक मोठी ठिणगी कधी पडेल हेच सांगता येत नव्हतं. संघर्ष तर अटळ होता. आता गंमत बघा, दोन्ही सैन्यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. मराठ्यांची ताकद काय होती? तर त्यांचं वेगवान घोडदळ, त्यांना स्थानिक भागाची असलेली इत्यभूत माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं शत्रूची रसद म्हणजे सप्लाय लाईन कापण्याची कला. याच्या अगदी उलट होता निजाम. त्याच्याकडे काय होतं तर प्रचंड मोठा तोफखाना, एक अवाढव्य पण तितकीच हळू चालणारी फौज आणि या फौजेचा सगळा रसद पुरवठा खूप लांबरून यायचा. आणि हाच फरक या संपूर्ण मोहिमेचा कणा ठरणार होता. अशा परिस्थितीत पेशवा बाजीराव पहिल्यांनी एक असा निर्णय घेतला जो धाडसी तर होताच पण पूर्णपणे अनपेक्षित होता. त्यांनी ठरवून टाकलं की निजामाशी समोरासमोर लढायचंच नाही, त्याऐवजी आपल्या सैन्याची जी खरी ताकद आहे ना, तिचा वापर करून एक पूर्णपणे वेगळ्या प्रकारचं युद्ध खेळायचं. त्यांच्या या सगळ्या प्लॅनच्या केंद्रस्थानी होती एक जबरदस्त कल्पना, गतिशील रणनीती, ज्याला आपण मोबाईल वॉरफेअर म्हणू. आता याचा सोपा अर्थ काय? तर आपलं जे वेगवान घोडदळ आहे ना, त्याचा वापर करून शत्रूला अक्षरशः सडो की पळो करून सोडायचं, त्याला सतत धावत ठेवायचं, त्याचे खाण्यापिण्याचे मार्गच बंद करून टाकायचे आणि शेवटी त्याला अशा जागी आणून अडकवायचं जिथे त्याचा तो भला मोठा तोफखाना आणि सैन्य काहीच कामाचं ठरणार नाही. बाजीरावांचा प्लॅन एकदम क्लिअर होता, अगदी 4 टप्प्यांमध्ये विभागलेला. स्टेप 1, निजामाला मुद्दाम डिवचायचं, त्याला इतकं भडकवायचं की तो आपला पाठलाग करत येईल. स्टेप 2, एकदा का तो मागे लागला की त्याची रसद म्हणजे सप्लाय लाईन पूर्णपणे कापून टाकायची. स्टेप 3, फक्त रसदच नाही तर त्याच्या सैन्याला मिळणारे पाण्याचे सगळे स्रोत बंद करायचे. आणि मग फायनल स्टेप, चौथी, त्याला अशा एका ओसाड निर्जन प्रदेशात आणून अडकवायचं की जिथून त्याची सुटकाच होणार नाही. आणि मग अखेर तो क्षण आला. सुरुवात झाली त्या ऐतिहासिक मोहिमेची, जिला आज आपण पालखेडची मोहीम म्हणून ओळखतो. फेब्रुवारी-मार्च 1728 बाजीरावांनी आपला तो हुशारीचा डाव दख्खनच्या पटावर खेळायला सुरुवात केली. हे बघा, ही काही 1-2 दिवसांची गोष्ट नव्हती. हा जवळजवळ महिनाभर चाललेला एक थर्रारक पाठलाग होता. फेब्रुवारीच्या सुरुवातीला बाजीरावांनी निजामाला चिथावलं आणि पाठलाग सुरू झाला. मग महिनाभर मराठ्यांच्या घोडदळाने निजामाला अक्षरशः भंडावून सोडलं. सतत हल्ले, रसद पुरवठ्यावर छापे आणि मग फेब्रुवारीच्या शेवटी बाजीरावांनी निजामाला बरोबर पालखेडच्या त्या ओसाड रखरखीत प्रदेशात खेचून आणलं आणि 28 फेब्रुवारीला अखेर डाव साधला. निजामाचं अख्खं सैन्य अन्न आणि पाण्याशिवाय पूर्णपणे जाळ्यात अडकलं. अर्थात हे यश काही एकट्या बाजीरावांचं नव्हतं, हे तर उघड आहे. त्यांच्यासोबत मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे यांसारखे एक ढाण्या वाघ होते. या सगळ्यांनी मिळून ती वेगवान आणि सुनियोजित हल्ल्यांची योजना अगदी चोखपणे पार पाडली. आणि या जबरदस्त मोहिमेचा शेवट झाला तो मराठ्यांच्या एका निर्णायक विजयाने. या विजयावर शिक्कामोर्तब केलं मुंगी शेवगावच्या तहाने. आणि लक्षात घ्या, ही फक्त एक लष्करी जीत नव्हती, तर त्याहूनही मोठी एक राजकीय आणि सामरिक जीत होती. ती तारीख लक्षात ठेवा, 28 फेब्रुवारी 1728. याच दिवशी निजामाचं ते बलाढ्य सैन्य एकही मोठी लढाई न लढता केवळ आणि केवळ सामरिक डावपेचांपुढे हारलं. त्यांना अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडलं गेलं. पराभव मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग उरला नव्हता. मग त्या मुंगी शेवगावच्या तहात काय ठरलं?
तर निजामाने हे मान्य केलं की दख्खनमध्ये कर म्हणजे महसूल गोळा करण्याचा हक्क मराठ्यांचा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर या संपूर्ण प्रदेशावर मराठ्यांचं वर्चस्व अधिकृतपणे मान्य झालं. म्हणूनच म्हणतात हा विजय तलवारीने नाही तर बुद्धीने मिळवलेला होता. बरं, मग ह्या सगळ्या मोहिमेचं ऐतिहासिक महत्त्व काय? म्हणजे आजही तिचा अभ्यास का केला जातो? याचं कारण दडलंय तिच्या मागे राहिलेल्या एका जबरदस्त सामरिक वारसामध्ये. पालखेडच्या मोहिमेने एक गोष्ट अगदी स्वच्छ आरशासारखी सिद्ध केली. ती म्हणजे मराठ्यांनी दख्खनमध्ये आपली सत्ता फक्त बाहुबळावर नाही, तर त्यापेक्षाही कित्येक पटीने श्रेष्ठ असलेल्या बुद्धीच्या आणि अचूक रणनीतीच्या जोरावर स्थापन केली होती. आणि म्हणूनच आजही पालखेडची मोहीम इतिहासात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या म्हणीचं जिवंत उदाहरण मानली जाते. यातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते की सगळ्यात मोठे विजय हे नेहमीच रणांगणावर लढून नाही मिळत, तर कधीकधी ते नकाशावर एका शांत खोलीत बसून अचूक नियोजनातून जिंकले जातात.